आणि त्यानंतर 1977 पासूनच 22 फूट उंच मूर्ती मुंबईच्या राजाची आपण पाहतो। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत मुंबईतल्या तेजुकाया गणपती मंडळाच्या बाहेर सध्या या ठिकाणी वादन केलं जातंय। तेजुकाया मेन्शनचा हा गणपती मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा असा हा गणपती विसर्जन मिरवणूक त्याची सुद्धा थोड्याच वेळात सुरू होईल, मात्र त्याआधी या ठिकाणी मंडपाबाहेर वादन होतंय। दोन दृश्य आपण पाहतोय। मुंबईचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। विसर्जन मिरवणुकीला आता मुंबईच्या राजाच्या सुरुवात होतीये। दुसरीकडे तेजुकाया मेन्शनचा हा गणपती 1947 मध्ये या गणपती मंडळाची स्थापना झाली आणि ही पर्यावरणपूरक अशी मूर्ती असते आणि या मूर्तीवर कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केलेले असतात। तर आवर्जून अशी ही मूर्ती पाहण्यासाठी तेजुकाया गणेशोत्सव मंडळात भाविक दाखल होत असतात। दोन दृश्य या ठिकाणी सध्या विसर्जन मिरवणुकी आधीचं वादन सुरू आहे। तर दुसरीकडे मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या राजाच्या नावे अनेक जागतिक विक्रम आहेत। सर्वात उंच मूर्तीची परंपरा जी आहे ती याच राजापासून याच गणपतीपासून सुरू झाली। सलग 48 वर्ष ही उंच गणेश मूर्तीची परंपरा या मंडळानं जपली। तर जगातला सर्वात मोठा 24 कॅरेटचा सोन्याचा हार याच मुंबईच्या राजाला अर्पण केलेला आहे। 5.5 किलो वजनाचा 12 फूट लांबीचा हा सोन्याचा हार आहे। सर्वात मोठा आणि वजनदार असा हा हार आहे। तो कोणत्याही साच्या शिवाय आणि पूर्णपणे हाताने साकारलेली पारंपरिक पद्धतीने घडवण्यात आलेली ही अशी मुंबईच्या राजाची विलोभनीय मूर्ती आपण पाहतोय। मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। तर तेजुकायाच्या गणपतीचे सुद्धा विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मुंबईतले महत्त्वाचे असे जे काही गणपती मंडळं आहेत त्यातली ही 10 ते 11 अशी महत्त्वाची गणपती मंडळं असतात, ज्यांचा देखावा असेल किंवा ज्या गणपतींची मूर्ती असेल ही भाविकांचं लक्ष वेधून घेत असते आणि मंडपांमध्ये दर्शनासाठी तिथला देख
एकीकडे मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक 22 फूटवाले की जय मुंबईच्या राजाचा विजय असो असं म्हणत हा गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय. मंडपातून बाहेर आलेला आहे. विसर्जन मिरवणूक या राजाची आता सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे तेजुकायाचा हा गणपती आपण पाहतोय. या सध्या या ठिकाणी ढोलताशा पथकाचं वादन सुरू आहे. तर याआधी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्याआधी मंडपामध्ये सध्या तयारी केली जाते. तेजुकायाचा हा गणपती पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती असते, आकर्षक अशी ही मूर्ती असते आणि 1947 मध्ये या गणपती मंडळाची स्थापना झालेली होती. पर्यावरणपूरक अशी मूर्ती तेजुकायाची साकारली जाते. सर्वात जुन्या गणपती मंडळांपैकी तेजुकायाचा हा गणपती आणि सोन्याच्या दागिन्यांनी हा गणपती त्या ठिकाणी सोन्याचे दागिने गणपतीला अर्पण केलेले असतात. तर ते संपूर्ण ती मूर्ती पाहण्यासाठी आणि तिथला देखावा पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं भक्त जे आहेत ते मंडपात दाखल होत असतात. टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि तेव्हापासून खरं तेव्हाचा उद्देश लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जो होता तो सर्वांना एकत्र आणणं, ब्रिटिशांविरोधातला लढा लढण्याच्या दृष्टीनं आणि एक जागृती करण्याच्या दृष्टीनं त्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र आणणं म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आणि तेव्हापासून वेगवेगळी मंडळं जशी स्थापन होत गेली तसतसं त्या मंडळांनी आपलं एक वैशिष्ट्य जपलं. मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक एकीकडे मार्गस्थ होते, दुसरीकडे तेजुकायाचा गणपती सुद्धा त्या ठिकाणी विसर्जनासाठी सज्ज होतोय. ढोलताशा पथकाचं वादन सध्या त्या ठिकाणी केलं जात आहे. तर दुसरीकडे पुण्यात सुद्धा विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली. मानाचे गणपती त्या ठिकाणी मार्गस्थ होतात आणि त्यानंतरच मग पुण्यात इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते. तेजुकायाच्या गणपतीची जी पूजेची मूर्ती आहे ती या ठिकाणी आता आपण पाहतोय. त्याच्यासाठीचा विसर्जन रथ या ठिकाणी सज्ज झालेला आहे. मुंबईतल्या गणेशोत्सवाचं आकर्षण असतं ते म्हणजे उंच गणपती मूर्ती. प्रत्येक गणेश मंडळाची गणपती मूर्तीचं एक वेगळं असं वैशिष्ट्य असतं ते त्या मंडळानं जपलेलं असतं. वर्षानुवर्ष त्या गणपतीची मूर्ती, तिथला देखावा या संदर्भात प्रत्येक मंडळाचं एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे आणि ती परंपरा आहे प्रत्येक गणेशोत्सव मंडळ जपत असतं. ही दोन दृश्य विसर्जन मिरवणूक एकीकडे आपण मुंबईच्या राजाची आपण पाहतोय. मुंबईच्या राजाचा विजय असो असं म्हणत गुलाल उधळत भर पावसात सुद्धा आपण पाहतोय हे गणेश भक्त उत्साहानं मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले. गुलालाची उधळण आहे, ढोल ताशाचं गजर आहे. सोबतच साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातोय आणि सोबतच जर चुकलं आमचं काही त्याची क्षमा असावी असं म्हणत या संपूर्ण गणेशोत्सव काळात असेल किंवा संपूर्ण आमच्याकडून जर काही चुका घडल्या असतील तर हे गणराया तू आम्हाला माफ कर, आमच्या चुका पोटी घे असं म्हणत भक्तगण जे आहेत लाडक्या गणरायाला साखर घालत असतात. तर आज गणपती लाडक्या गणरायाला निरोप देताना मुंबईतले प्रत्येक रस्ता हा अशा प्रकारे गणेश भक्तांनी फुलून गेलेला असतो. विसर्जन मिरवणूक असते. विसर्जन मिरवणुकांमध्ये त्या मंडळाचे पदाधिकारी असतातच, मात्र सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात. काही ठिकाणी मुंबईतले एक ठराविक ठिकाण आहेत, त्या विशिष्ट ठिकाणी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी केली जात असते. काही ठिकाणी मोठमोठे हार या गणेश मूर्तींना घातले जात असतात आणि हा संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकांचा मुंबईतला एक वेगळाच उत्साह आपण पाहत असतो. मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता निघालेली आहे. गुलालाची उधळण आहे, ढोल ताशाचा गजर आहे. दुसरीकडे तेजुकायाचा हा गणपती आहे.